नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. काल आलेल्या जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 एकूण 444 जागा आहेत. कनिष्ठ लिपिक, ज्युनियर असिस्टंट ज्याला म्हटलं जातं, या पदाकरिता त्यांची पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, कोण फॉर्म भरू शकते, वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, वेतन किती आहे आणि ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू झालेले, किती तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि कोणाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 70% जागा ह्या पूर्ण भरल्या जाणार आहेत. कोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहेत ते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. बघा, यामध्ये कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर 24/6/2026 द सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क, ज्युनियर असिस्टंट क्लर्क किंवा ज्युनियर असिस्टंट असं त्याला म्हटलं जातं. याचा जो फॉर्म भरण्याचा दिनांक आहे 24/6 म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे आणि अंतिम दिनांक कधीपर्यंत आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन लास्ट डेट 8 जुलै 2026. त्यानंतर लास्ट डेट मेक ऑफ पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन 8 जुलै आणि डाउनलोडिंग ऑफ द हॉल तिकीट 7 to 2 days बिफोर एक्झामिनेशन डेट. एक्झाम परीक्षेच्या अगोदर 7-8 दिवसा अगोदर तुम्हाला ते काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. जनरल कंडिशन्स, अ कॅन्डिडेट शॅल अप्लाय ओनली वन पोस्ट फॉर रिक्रुटमेंट. एकाच पदाकरिता आपल्याला एक विद्यार्थ्याला एकाच पदाकरिता अप्लाय करता येणार आहे. बिफोर अप्लाय याच्यामध्ये काय काय पात्र दिली ते बघूया. काय म्हटलेलं आहे, ऍज पर जी आर 85 म्हणजे 8 मे 2026 जी आर नुसार गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 70% सीट रिझर्वेशन रिझर्व फॉर कॅन्डिडेट डोमासाईल ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट आहे. 30% सीट्स आर ओपन फॉर कॅन्डिडेट फ्रॉम अदर डिस्ट्रिक्ट. 70% जागा जिल्ह्या सांगली जिल्ह्यामध्ये जे आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांचं आदिवास आहे, जे राहत आहे, त्या विद्यार्थ्यांमधनं भरले जाणारे 70% जागा आणि 30% जागा या कोणाकडून अदर जिल्ह्यात. नॉन अवेलेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट फ्रॉम अदर डिस्ट्रिक्ट फ्रॉम वॅकंट सीट विल बी फिल फ्रॉम डोमासाईल सांगली डिस्ट्रिक्ट. समजा जर बाहेरच्या जिल्ह्यामधील उमेदवार प्राप्त नाही झाले तर सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर आता याचा पात्रता बघूया. बाकी खूप सारं एकूण पोस्ट क्लर्क नंबर ऑफ वॅकन्सी 444,444. ओके, वेबसाईट बँक वेबसाईट त्याच्यावरती तुम्हाला जाऊन त्याची लिंक सुद्धा मी खाली टाकणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. ओके, फॉर्म भरण्याची तसेच ज्याची जी पात्र एकूण पीडीएफ आहे जाहिराती तुम्हाला रीड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलची आपल्या लिंक आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करत मग तिथनं मिळून जाईल. ओके, चला याची पात्रता बघूया. त्याचा अभ्यासक्रम काय काय लागणार आहे. एज लिमिट बघून घ्या एकदा. 80 years age limit, minimum 18 years, maximum 35 years. 20 June 2026 candidates should have been born not earlier 21st जून 1991 म्हणजे त्याच्या अगोदरचा जन्म झालेला नसावा. त्याच्यानंतर जन्म झालेल्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचं स्केल किती आहे, वेतन क्लर्क विल बी पेड स्टायपंड 22 पर मंथ, 22,000 पर मंथ ड्युरिंग द प्रोफेशन पिरियड. म्हणजे प्रोफेशन जो पिरियड आहे 1 वर्षाचा त्याच्यामध्ये 22,000, त्यानंतर वाढणार आहे 30-40,000 होणार आहे. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 12 months ऑफ प्रोफेशनल क्लर्क विल बी प्लेस इन द बँक्स रेग्युलर क्लर्क ग्रेड अँड विल बी पेड टोटल एमोलमेंट्स ऍज पर बँक क्लर्क पे स्केल. क्लर्कची पे स्केल नंतर 1 वर्षानंतर तुम्हाला ते लागू होणार आहे. डीए टीए सर्व यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, वेतनासंदर्भात क्लिअर झालंय. डिटेल गाईडलाईन्स प्रोसिजर, कसं काय ऍप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट फीज, डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहेत. ओके, तर स्कॅन काय करायचं, फोटोग्राफ असणार आहे, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन. ओके, त्यानंतर ब्लॅक इंक न वॉल पेन ब्लॅकच पाहिजे सिग्नेचर आणि फोटोग्राफची साईज तुम्हाला दिलेली आहे त्यानुसार. हँड रिटन डिक्लेरेशन टेक्स्ट गिवन बिलो, याच्यामध्ये सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स नॉट बी विल नॉट बी एक्सेप्टेड. द लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा तुम्हाला द्यायचा आहे. बाकी याचं आपण बघूया की मेन आहे पात्रता. पात्रता ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करायचंय ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा, क्लर्क पोस्ट साठी तुम्हाला पेमेंट किती असणार आहे तर 1000 प्लस 180 म्हणजे 80% काय आहे, जीएसटी लागू होणार आहे. त्यानंतर पुढं ऑनलाईन मोड स्वरूपामध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. फोटोग्राफ साईज वगैरे त्यांनी दिलेले आहे, डॉक्युमेंट वगैरे कोणते लागणार आहेत, टू डज काय करायचंय काय करायचं नाही, स्कॅनिंग ऑफ द डॉक्युमेंट कोणकोणते 10वी-12वी तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट वगैरे ते डाउनलोड अपलोड करायचं आहे स्कॅन करून.
ठीक आहे. मग आता याचा सिलेबस काय राहणार आहे? सिलेबस आहे नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन 20 मार्क, जनरल नॉलेज 10, नॉलेज बँकिंग 20 क्वेश्चन, नॉलेज ऑफ अबाउट इंग्लिश 10%, 10 क्वेश्चन, कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 10 क्वेश्चन, रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 10 क्वेश्चन, नॉलेज अबाउट मराठी, मराठी व्याकरण 10 क्वेश्चन, एकूण 90 प्रश्न 90 गुण. ओके. एक प्रश्न एका गुणाकरिता विचारला जाणार आहे. आणि मग माध्यम कोणतं असणार आहे? माध्यम मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये हे प्रश्न असणार आहेत. प्रत्येकाला ड्युरेशन दिलेला आहे. 20 प्रश्न असतील तर 20 मिनिट, 10 प्रश्न असतील तर 10 मिनिटं तुम्हाला प्रत्येक त्या कालावधीमध्ये ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ऑनलाईन एक्झाम होणार आहे पर्सनल याच्यावरती. ओके. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की एक्झामिनेशन सेंटर कुठं कुठं आहे, म्हणजे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या 4 जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर असणार आहेत. पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे. कोणता कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकतो? तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, असे विद्यार्थी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. ओके. त्यानंतर पुढं तुम्हाला जे महत्वाची माहिती होती, वयोमर्यादा सांगितलेली आहे, वेतन सांगितलेले, अभ्यासक्रम सांगितलेला आहे. त्यानंतर ठीक आहे, हा पूर्ण जो पीडीएफ आहे मी टेलिग्राम चॅनलला ऍड करणार आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपल्याकडे याची सुद्धा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे काही विषय दिलेले आहेत ते संपूर्ण विषयाकरिता ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे. बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला 9823 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरा आणि योग्य मार्गदर्शन घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. कारण हे संपूर्ण जनरल कम्प्युटरचे सुद्धा लेक्चर आहेत. बँकिंग रिलेटेड जे जनरल नॉलेज आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्व मराठी व्याकरण, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, तर त्याकरिता तुम्हाला संपर्क करायचा आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन फॉर्म कालपासून सुरू झालेले, जुलै महिन्यापर्यंत भरायचे. लवकरच एक्झाम असणार आहे. 444 जागा, पात्रता, अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि वेतन सुद्धा बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचं त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मधनं, तिथनं सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके. तर व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. थँक्यू.